तुझी सुख करता तुझी दुःख हरता अवघ्या दिनाच्या नाता बाप्पा मोरिया रे बाप्पा मोरिया रे चरणी ठेवी तो माथा तो गणराज गणपती नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण केती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेरू आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुख नोहे एरती माईके दुःखाची जनिती नाही आदी अंती अवसानी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी चिंतन रूपी सेवेसाठी जो निवडलेला अभंग आहे हा जगद्गुरु जगतमान्य देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महावीर ज्ञानेश्वरी तुकोबराय यांचा हा 4 चरणाचा अभंग असून अभंग बहुतांशी सर्वांच्या पाठातला परिचयातला खूप गोड अभंग आहे। या अभंगामधून माझे जगद्गुरु तुकोबराय मानवी देहाला आलेल्या प्रत्येक जीवाला खऱ्या सुखाचा पत्ता सांगतात। अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हा सर्व मायबापा समोर ठेवण्यापूर्वी थोडा परिहार द्यायचा तो असा गणरायाच्या आगमनाने चालू असलेला आपला हा त्रिदिनी अखंड हरिनाम सप्ताह म्हणजे 3 दिवसाचा कीर्तन उत्सव आणि त्यामधील ही 3ऱ्या दिवसाची सेवा सर्व ग्रामस्थांच्या वतीने तथा आमच्या राजू दादांनी आमच्या गणेश भैयांनी सर्वांनी फोन करून तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला। पहिलं तर तुम्हा सर्व ग्रामस्थ मंडळीला तुमच्या सर्व तरुण मित्र मंडळीला द्यावे तेवढे धन्यवाद। तुम्ही म्हणसाल मला धन्यवाद कशाचे देतात? गणपती समोर बाकीचे कार्यक्रम न ठेवता तुम्ही कीर्तन ठेवले त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद आहे महाराज। गणपती बाप्पा समोर चुकीचे कार्यक्रम न ठेवता तुम्ही धार्मिक कार्यक्रम ठेवले त्याबद्दल मी शतशः तुमचा संप्रदायाच्या वतीने ऋणी आहे। खरं सांगू महाराज आपण आपल्या धर्माची जोपासना करत असताना काही गोष्टी पाळल्या पाहिजेत बरं। मगाशी मी सरपंचांना बोलून गेलो म्हणलं सरपंच आज गणपती उत्सव खूप थाटामाटात होतोय पण असा गणपती उत्सव ज्यावेळेस आमचे लोकमान्य टिळक पाहत असेल पहिली गणपतीची स्थापना लोकमान्य टिळकांनी केली याचं कारण काय होतं? लोकमान्य टिळकांच्या अंतःकरणामध्ये एक सद्भावना होती की गणपतीची जर स्थापना आपण केली एक गाव एक गणपती बसवला तर सगळे हिंदू समाज एकत्रित येईल चांगल्या विचाराची देवाणघेवाण होईल। लोकमान्य टिळकांना जर माहित असतं तर उद्या लोक गणपती बसून त्यांच्या समोर तमाशा करणारे तर मला वाटतं लोकमान्य टिळकांनी जीवनामध्ये ही गलती कधीच केली नसती। मला फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं गड्यानो हिंदू धर्माचे जेवढी काही परंपरा आहे हिंदू धर्माचे जेवढे काही सण आहे ते तुम्हाला पटते तसे साजरे करू नका। हिंदू धर्माच्या नियमाप्रमाणे जर तुम्ही साजरे केले तर निश्चित माझ्या गणपती रायाची कृपा तुमच्याने माझ्यावर झाल्याशिवाय राहणार नाही। मी दररोज कीर्तनातून सांगतो अरे प्रत्येकाच्या जीवनाची काही प्रोटोकॉल ठरलेला आहे। आता कीर्तन संपलन चहा घ्यायला जर तुम्ही मला तुमच्या घरी घेऊन गेले आणि मी जर चप्पल घालून तुमच्या घरात गेलो तुम्ही लोक काय म्हणसालो याला कीर्तन करण्याचं नॉलेज आहे पण याला वागण्याची अक्कल नाहीये का? तुमच्या घरात जर मला यायचं असेल तुमच्या बेडरूम मध्ये तुमच्या बैठकीमध्ये जर मला यायचं असेल तर मला चप्पल दारात काढावं लागते। हा तुमच्या घराचा प्रोटोकॉल आहे ही तुमच्या घराची परंपरा आहे। मग एक 10 लाख रुपयाचं तुमचं घर आहे त्या घरात माझ्यासारख्या माणसाला यायचं असेल तर चप्पल दारात काढावं लागते हा जर तुमच्या घराचा नियम आहे तर एवढं मोठं गणपती उत्सव साजरे करत असताना हिंदू धर्माने काहीतरी परंपरा घालून दिली असतील महाराज। एवढं मोठं नवरात्र उत्सव साजरे करतो आपण त्याची सुद्धा काही हिंदू धर्माने परंपरा घालून दिली असतील। मला बसणाऱ्या पौरांना फक्त एवढंच सांगायचं तुम्हाला पटतं तसं वागू नका देवाला जे आवडतं त्या गोष्टी करत जा गड्या। हे बघा आपल्या कार्यक्रमाला गर्दी जरी कमी असली तरी काळजी करू नका। इथंच जर तमाशा ठेवला असता तर बसायला जागा नसती पुरली सरपंच तुमची किती तारांबळ झाली असती पोलीस बोलवावं लागले असते कोणी मग शिट्ट्या फोडतोय कोणी दारू पितोय। आज गर्दी जरी कमी आहे तुम्ही काय केलं एक चुकीचं काम केलं। पुढच्या वर्षी कीर्तन ठेवा पण कीर्तन 7 ते 9 ठेवा आणि 9च्या नंतर जेवण ठेवा। तुम्ही उलट केलं तुम्ही जेवण अगोदर करताय मग जेवण अगोदर केल्यामुळे यांना जेवण लागतं ना महाराज बरोबर आहे का नाही? जेवण करून बिचारे काही लोक निघून गेले आणि कीर्तन अगोदर आणि जेवण नंतर म्हणलं की बऱ्याचशा लोकांना कीर्तन ऐकायची इच्छा नसती पण कीर्तन संपल्याशिवाय जेवण नसतं।
त्याच्यामुळे इच्छा नसली तरी तो समाज कीर्तनाला बसल पुढच्या वर्षीपासून. विठाला विद्येची देवता आहे, संकटमोचन गणपती राया आहे. आणि त्या गणपती उत्सव आपण साजरे करत असताना माझी सर्वांना विनंती आहे, आपण निश्चित विधिवत काही गोष्टी निर्माण केल्या पाहिजेत, विधिवत काही गोष्टी केल्या पाहिजेत. मी दररोज सांगतोय, तुम्हाला पटतं तसं करू नका. माणसाला पटतो तसा परमार्थ केला की ज्ञानोबराय सांगतात, मनोमार्गे गेला तो तेथेची हरिपाटी स्थिरावला तोची धन्य. मग आपल्याला आवडतं तसं जर केलं तर निश्चित आपलं पतन ठरलेलं आहे. आवडतं जे देवाला ते माणसाने करावं. महाराज सांगतात, आवडे देवासे तो ऐका प्रकार, आवडे देवासे वासे नामाचा उच्चार रात्र दिवस, नामाचा उच्चार रात्र दिवस, तुळशी माळ करा तुळशी माळ करा नामाचा एका वाक्यात महाराजाने सांगितलं, आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्र दिवस, नामाचा उच्चार रात्र दिवस, तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा. मायबाप, देवाला पटतं तसं वागलं पाहिजेत, स्वतःला पटतं तसं वागू नका. म्हणून तुम्हा सर्व ग्रामस्थ मंडळीला खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलंय, म्हणून द्यावे तेवढे धन्यवाद तुम्हा सर्व मंडळीला. अगदी गोड अभंग मी तुम्हा सर्व मायबापांच्या सेवेसाठी घेतलाय. अगदी थोड्या वेळामध्ये, अगदी अल्प वेळेमध्ये अभंगाची भूमिका मला तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवायची. या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय मानवी देहाला आलेल्या प्रत्येक जीवाला सुखाचा पत्ता सांगतात. जगामध्ये असा माणूसच नाहीये, लक्ष देऊन कीर्तन ऐका, जगामध्ये असा माणूसच नाही की त्याला सुख आवडत नाही. प्रत्येकाला सुख हवंय. मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावे ना जीवे. सुभाषितकार सांगतात, दुःखद भजते जंतुम सुखम सर्वाय रुचते. भामतीकाराने आपल्या ग्रंथामध्ये सांगत असताना सांगितलं, बाबा या तिन्ही जगामध्ये जो कोणी प्रयत्न करतो तो केवळ आणि केवळ फक्त सुखासाठीच करतो, दुःखासाठी कोणी प्रयत्न करत. एक छोटं उदाहरण सांगू. एखादं 2 वर्षाचं लेकरू जर गणपती बाप्पाच्या मंदिरात गेलं आणि ते गणपती बाप्पाचं दर्शन घेतं आणि गणपती बाप्पाला काय म्हणतो माहितीये का, गणपती बाप्पा मला सुखाचं ठेव. काय म्हणतोय, काय कळतो त्याला सुख? अरे ज्याला सु कुठं करायची, सी कुठं करायची याची अक्कल नाही, ते जर देवाला म्हणतं देवा मला सुख पाहिजे. मानवी देहाची सर्वात मोठी जर क्रांती काय असेल तर प्रत्येकाचे प्रयत्न हे सुखासाठीच चालू आहे, दुःखासाठी कोणाचे प्रयत्न चालू. पण तुमच्या आणि माझ्या जीवनाचं दुर्भाग्य असं आहे महाराज, ज्याच्यासाठी प्रयत्न करतात ते सुख ते तुम्हालाही प्राप्त नाही, आणि जे नकोय तुम्हाला आणि जे नकोय मलाही त्याचं नाव दुःख. त्यानं तुम्हालाही सोडलं नाही मलाही सोडलं नाही. महाराज सांगतात सर्वांचे प्रयत्न त्याच्यासाठी चालू. किती गोड प्रमाणे पहा. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला, हिंडता दिशा क्षीण फावला, माया वेष्टीला जीव माझा, माझे स्वहित नेनती कोणी. प्रत्येकाची धावपळ चालू आहे. तुम्ही सर्व शेतकरी बांधवात, कोणी उद्योग करताय, कोणी व्यवसाय करताय, कोणी धंदा करताय. माझ्या प्रश्नाचं छोटंसं उत्तर द्या. रात्रंदिवस तुम्ही जी धावपळ करताय देवासाठी करता का पैशासाठी करता? हो बोलत चला गाड्या, कशासाठी करता? याची टोपी त्याच्या डोक्यावर, त्याची टोपी त्याच्या डोक्यावर, एवढे जे उद्योग करता हे देवासाठी का पैशासाठी?
पैशासाठी. हे नसल पटलं तर सोपं करून सांगतो, एवढी धावपळ करून मी बुलढाण्याहून तुमच्या गावाला कीर्तनाला आलो. देवासाठी का पैशासाठी? कशासाठी? हा बोला बोला, लाजू नका. कशासाठी? नाही असं हा मोकळं बोला, मला अजिबात वाईट वाटणार नाही. आम्हाला कळू द्या कीर्तनात की आमच्याविषयी तुमच्या मनात किती पाहते. हे तोंडावाटे तुम्ही बाहेर काढा, असं मनात ठेवू नका, पोट दुखल हो तुमचं. अजिबात नाही. प्रत्येकाचे प्रयत्न त्याच्यासाठी चालू आहे. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती. यज्ञ हा शब्द नाही, यज्ञ शब्द काय? यज्ञ म्हणजे प्रयत्न नाही केला हिंडता दिशा अक्षिण फावला माया वेष्टीला जीव माझा. प्रत्येक व्यक्ती सुखाच्या शोधात आहे, पण खरं सांगू का, सुखाच्या शोधात तुम्ही आहे आणि सुखाच्या शोधात मीही आहे, पण आपला प्रवास दुःखाच्या मार्गाने चाललाय महाराज. एखाद्या माणसाला खेडलं जायचंय राजगुरुनगरला. कुठं जायचंय? राजगुरुनगरला जायचंय. आणि इकडं चासच रोड आहे, इकडं हा चास भीमाशंकर रोड आहे. इकडं भीमाशंकर रोड न चालला, किती दिवस चालला म्हणजे राजगुरुनगर येईल का हो? नाही हो महाराज. भीमाशंकरच्या नंतर एखादं धरण येईल, तुम्हाला पार पुढं समुद्र येईल, डोंगर येईल, पण राजगुरुनगर येणार नाही. मग तुम्हाला राजगुरुनगरला जायचं असेल तर भीमाशंकरला जाऊन फायदा नाही. तुमच्याने माझ्या जीवनाचं गणितच हे झालेलं आहे. तुम्हालाही सुख पाहिजे, मलाही सुख पाहिजे. तुम्हीही सुखासाठी प्रयत्न करताय, मीही सुखासाठी प्रयत्न करतो. पण तुम्ही ज्या मार्गाचं अनुकरण केलंय, मी ज्या मार्गाचं अनुकरण केलं, तो मार्ग दुःखाचा आहे. कशाचा आहे? दुःखाचा आहे. घ्यायला जायचं पेढे आणि गेला सोन्याच्या दुकानात, जमल का महाराज? अजिबात नाही ना. आणि मग दुःखाच्या मार्गावर किती दिवस चालले म्हणजे सुख येईल? ज्यावेळेस तुकोबरायनं पाहिलं की यांना खरं सुख पाहिजेत, शाश्वत सुख पाहिजे, कधी ना आटणारं सुख पाहिजेत, पण या लोकांचे प्रयत्न कशाचा, वाटचाल कोणत्या मार्गाने चालू आहे? दुःखाच्या. मग अशा दुःखाच्या मार्गाने वाटचाल करणाऱ्या माणसाला तुकोबराय मार्गदर्शन करतात. अभंगाचं पहिलं. आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला एक देव आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा. तेने विना दिवा सुखा घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये माझे तुकोबाई सांगतात, खरं सुख हवंय ना तुम्हाला, कधी ना आटणारं सुख हवंय ना तुम्हाला. मग मी सांगतो, आपुला तो एक असणारा देव जीवनामध्ये आपलं साकार. गणपतीरायाची सेवा करता, गणपती सुद्धा विद्येचं दैवत आहे. अनेक गणपतीचं वर्णन करत असताना अनेक ठिकाणी कोणी हिंदी वर्णन केलंय, कोणी मराठी केलंय. तुकोबरायने सुद्धा काही ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये गणपतीरायाचं वर्णन केलंय. एक शपक अभंग आहे, बंडोबा गोळेगावकर गात होते, ते वारले, पण खूप सुंदर कॅसेटी मध्ये. तो गणराज गणपती, तो गणराज गणपती, आधी मन गे हा
त्याची करीन भावे पूजा त्याची करीन भावे पूजा तो गणराज भगवान परमात्मा जीवनामध्ये तुकोबराने आपलं असं करायला सांगितलं. आपुला तो एक, पण कोणता आहे तो देव? विठेवरी ज्याची पाऊले समान, तोची एक दान शूरदाता. ज्या देवतेकडे तुम्ही तुमच्या जीवनाच्या इच्छा प्रगट करत आहात, लक्ष देऊन कीर्तन ऐक, ज्या देवतांकड तुम्ही तुमच्या अपेक्षा मागत आहात, तुम्ही तुमच्या इच्छा प्रगट करत आहात, मला तरी असं वाटतं तो देव तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कसला असला पाहिजे, सक्षम असला पाहिजे. आणि जगाच्या मालकाचा जर विचार करायला गेलो, माझ्या पांडुरंगाचा जर विचार करायला गेलो, तो ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुण वर्यवस्थी जे येत म्हणून तो भगवंत ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धन देवर महे चालोनी शरण आलो वर महे चालो शरण आलो. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा ब्रह्मांडाचा धनी वर्म हे जाणोनी शरण आलो. म्हणून जगद्गुरु तुकोबरायची भूमिका थोडी स्पष्ट आहे. बाबा, जीवनामध्ये जर खरा आनंद प्राप्त करून घ्यायचा असेल, खरं सुख प्राप्त करून घ्यायचं असेल, तर आपुला तो एक देव करूनी घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे. या जगामध्ये सच्चित आनंद हे तिन्ही स्वरूप माझ्या देवाचे महाराज. सत्य साच खरे नाम विठोबाचे, सार 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 विठोबा नाम तुझे सार. भगवंताचं स्वरूप हे आनंद स्वरूप आहे. कसं स्वरूप आहे? आनंद स्वरूप आहे. आणि त्या विश्व मालकाला जर तुम्ही जीवनामध्ये आपलंसं घेतलं तर निश्चित तुमच्या जीवनातला खरं सुख तुम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि देवाला सोडून जगातल्या कोणत्याही गोष्टी तुम्ही घ्यायला जा महाराज, तिथं तुम्हाला दुःख ठरलेलंच आहे. फलकट तो संसार येते सार भगवान. अहो, देवाला सोडून तुमचं कीर्तन आहे सुद्धा तेही दुःखातच आहे. देवाला सोडून तुमचं गाणं आहे सुद्धा तेही दुःखातच आहे. देवाला सोडून तुमचं तीर्थयात्रा असू द्या ती सुद्धा कशी आहे? दुःखात आहे. मी दररोज कीर्तनातून सांगतोय, नामदेवराय कीर्तन करायचे त्यावेळेस जगाचा मालक नाचत होता. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे, नाचता नाचता देवाचा गळला सावध होई देवा ऐसे बोले कबीर. एवढा जगाचा मालक नाचत होता की नाचता नाचता पांडुरंगाचा पितांबर कधी सुटायचा कळत नव्हतं. कबीर महाराज सांगायचे, ओ पांडुरंगा, अहो पितांबर सुटला महाराज, एवढा मग्न व्हायचा. वाईट तर याचं वाटतं, नामदेवराय कीर्तन करायचे त्यावेळेस जगाचा मालक नाचत होता, आम्ही काल्याचे कीर्तन करतो तरी लोक झोपतात. हे आपल्या वाणीची ताकद आहे. माझी असत्यवादाचे तप वाचा केली बहुत कल्प, ही आपली तपस्या आहे महाराज. 2-4 दिवसापूर्वी एका ठिकाणी काल्याचं कीर्तन चालू होतं. एक माय माऊली कीर्तनाला येऊन बसली आणि कीर्तन संपल्यानंतर तिने माझ्या गालावरून हात फिरवला. म्हणे, बाळा किती गोड कीर्तन करतोस माय. माझी छाती 57 फूट झाली, काही लोकांची 56, माझी 1 फूट शिल्लक झाली. मी म्हणलं, नेमकं आई तुला काय आवडलं का माझ्या कीर्तनातलं? काय आवडायचं बाळा, मी काय शाळेत गेलेली का काय, मला काहीच कळत नाही, पण मला एवढं कळतं की तुझ्यासारखा कीर्तनकार मी महाराष्ट्रात पाहिला. मग तर माझी अपेक्षा अजून वाढली. म्हणलं, खरं सांग ना ग माय, तुला माझ्या कीर्तनातलं काय आवडलं? ती परत म्हणली, बाळा मला कीर्तनातलं काहीच कळत नाही रे, मी काय ABCD शिकले, क ख ग वगैरे काही कळत नाही,
पण एक गॅरंटी घेते की तुझ्यासारखा कीर्तनकार मी महाराष्ट्रात पाहिला. मी परत म्हातारीचं दर्शन घेतलं. मला म्हातारे खरं सांग ना. म्हातारी सांगू लागली, पुरुषू काय आवडायचं रे, घरी 4-4 झोपीच्या गोळ्या घेऊन सुद्धा मला झोप येत नाही म्हणजे. काय म्हणली म्हातारी, घरी 4-4 झोपीच्या गोळ्या घेऊन सुद्धा मला झोप येत नाही, तू नुसतं रूप पाहत लोचनी म्हणला दादा तरी मी गोरायला लागलो. ही ताकद ही ताकद आपली आहे. कोणाची आहे? आपले नामदेवराय कीर्तन करत होते, जगाचा मालक नाचत होता. म्हणून खरं सांगू का तुम्हाला, देवाला सोडून जगातले जेवढ्या काही गोष्टी आहे, तानसेनजीने मीराबाईला विचारलं होतं, मीराबाई मी मेघ मल्हार राग गायल्यानंतर पाऊस पडतो एवढी ताकद आहे माझ्या गाण्यामध्ये, मी पटदीप राग गायल्यानंतर दिवे लागतात एवढी ताकद आहे माझ्या गाण्यामध्ये, पण मी गायल्यानंतर आतापर्यंत कधी भगवान श्रीकृष्ण नाचले नाहीये, आणि तुम्ही सहज जरी गायले तरी जगाचा मालक तुमच्या भजनामध्ये नाचतो, याचं कारण काय? त्यावेळेस मीराबाईने सांगितलं, राजेसाहेब ओ तानसेनजी, तुमच्यासारखा गाणारा या जगाच्या पाठीवर परत जन्मालाच येणार नाही एवढी ताकद आहे तुमच्या गाण्यामध्ये, पण तुम्ही जे गाता ते राजा प्रसन्न व्हावा यासाठी, आणि मी जे गाते ते फक्त आणि फक्त माझा भगवान परमात्मा प्रसन्न होण्यासाठी महाराज. म्हणून तर मीराबाई सोबत हो मैं तो दीवानी बनी प्रेम, हो मैं तो दीवानी बनी श्याम पिया की बनी रे, मैं तो दीवानी बनी. वेड्या झाल्या होता महाराज. सगळं जग मीराबाईला वेडं म्हणत होतं. आणि खरं सांगू का तुम्हाला, परमार्थ जर चांगला करून घ्यायचा असेल तर लोकांनी आपल्याला काय म्हणलं पाहिजे? वेडं म्हणलं पाहिजे. अपने धुन में रहता हूँ, राधे राधे कहता हूँ. लोकांनी म्हणलं पाहिजे हो हा माणूस वेडा झाला. लोकांनी आपल्याला वेडं म्हणलं पाहिजे ना, आपण येडे होऊन परमार्थ केला पाहिजे. काय झालं पाहिजे? परमार्थात वेडच म्हणलं पाहिजे, तेव्हा परमार्थ होतो. परमार्थात जर कोणी आपल्याला शहाणं म्हणलं की मग पतन झाल्याशिवाय राहत नाही. विठाला म्हणून सुख स्वरूप जे देव आहे त्या जगाच्या मालकाला तुम्ही जीवनामध्ये जर आपलंसं नाही केलं तर तेने विना जीवा सुख नोहे. आणि देवाला सोडून जगामध्ये जर सुख शोधण्यात फिरसाल ना महाराज, तर महाराज सांगतात तुम्ही जेवढं शोधायला जासाल तेवढं तुमच्या पदरामध्ये दुःख पडल. अभंगाचं दुसरं चरण. जगाच्या मालकाला सोडून जगातल्या जेवढ्या काही गोष्टी, एरती माई के दुःखाची जनिती नाही आधी अंती अवसान. मला एक सांगू का तुम्हाला, आपलं इंजनच दुःखाच्या गाडीला जोडलेलं आहे. आपल्या गाडीचं जे इंजन आहे ना, तुमच्या आणि माझ्या गाडीचं जे इंजन आहे ते सुखाच्या ट्रेनला जोडलेलंच नाहीये. ते कशाला जोडलेलं आहे? दुःखाच्या ट्रेनला जोडलेलं आहे. म्हणून तुम्ही काहीही करा, जीवनामध्ये दुःखच आहे महाराज. तुम्हाला असं वाटतं आपल्यापेक्षा एखाद्या माणसाकडे पाहिलं की असं वाटतं वा 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 काय बरं आहे, पण खरं सांगू का, संसारात कोणीच बरं नाहीये महाराज. संसारात
कोणीच बरं नाहीये. जो देखे लो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे, सुखिया कोई नहीं रे. दिसतंय माणसाकडे बघितल्यानंतर दुसऱ्याचं घर पाहिलं, दुसऱ्याची गाडी पाहिली, दुसऱ्याचं ऐश्वर्य पाहिलं की प्रत्येकाला असं वाटतं वा 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 काय समाधान. एक सांगू का महाराज तुम्हाला, असं आपल्याला वाटतं की दुष्काळ ज्या परिसरामध्ये कर्जबाजारी लोकच आत्महत्या करतात. कोण म्हणतंय तुम्हाला? अजिबात नाहीये. ज्यांच्याकडे जास्त पैसा आहे तेही आत्महत्या करतात महाराज. जगातला प्रत्येक जीव हा कुठं कुठंतरी पोखरलेला आहे. दुःख आहे महाराज. आणि ते दुःख जर घालवायचं असेल तर या जगामध्ये सर्वात मोठं स्थान जर काय असेल तर हा धर्ममंच आहे महाराज. हे धर्मस्थान आहे. कीर्तनात आल्यानंतर माणसाला जीवन जगण्याची ऊर्जा मिळते. काय मिळते? ऊर्जा मिळते. बाकीच्या कोणत्याही ठिकाणी तुम्ही जा, तुम्हाला समाधान नावाची गोष्ट कुठं प्राप्त होणार? समाधान, सुख, शांती ह्या ज्या गोष्टी आहे त्या फक्त संत संगतीमध्ये प्राप्त होतील. त्या फक्त भगवंताच्या संगतीमध्ये प्राप्त होतील. बाकी कुठेही जा, राजा दुखिया प्रजा दुखिया. तुम्हाला असं वाटतं महाराष्ट्रातले राज्य सुखी आहे? अजून 15-20 दिवसात आचारसंहिता लागायची. धाक धूक धाक धूक धाक धूक. कोणताही सर्वे केला तर सर्वे मागच येऊ राहिला. किती मोठं ताण आहे महाराज, बरोबर आहे का नाही? आता कैलं तिकीट भेटतं की नाही हा ताण आहे. काही केलं कोण कोण उभं राहतं हा एक ताण आहे. सगळा ताणच आहे महाराज. मग ज्या देशाचा राजा दुःखी आहे त्या देशाची प्रजा कशी सुखी होईल? आणि लक्ष देऊन ऐका, सत्ता कोणाची जरी आली तरी तुम्ही दुःखीचे. सत्ता कोणाची येऊ द्या, शेतकरी कधी सुखी होणार नाही. अरे या देशाला कृषी प्रधान देश म्हणलं जातं. हा देश उद्योगपती नाही चालवत, हा देश बिल्डर लोक नाही चालवत, हा देश पुढारी नाही चालवत, हा देश राजकारणी लोक नाही चालवत, हा देश हिरो लोक नाही चालवत. महाराज या देश चालवण्याची क्षमता जर कोणामध्ये असेल तर फक्त माझ्या शेतकऱ्यामध्ये. पण 1947 पासून तर 2024 पर्यंत मला नाही वाटत आतापर्यंत कोणत्या सरकारने शेतकऱ्याचा विचार केला असता. ते करतात महाराज. तुमचं म्हणजे कसं आहे, ऑक्सिजनवर ठेवलेलं आहे तुम्हाला. एक तर मरूही देत नाही आणि जगूही देत नाही आणि बिल निघल्याशिवाय राहत नाही. अवघड आहे महाराज, ही परिस्थिती हो महाराज. आणि देशातला ज्या दिवशी शेतकरी सदन होईल, लोक म्हणतात की आपण महासत्तेच्या मार्गाने चाललोय, देश महासत्ता होतोय. ठीक आहे, आमची इच्छा आहे की देश महासत्ता व्हावा. पण महासत्ता देश केव्हा होईल? ज्या दिवशी या महाराष्ट्रातला या देशातला प्रत्येक शेतकरी सदन होईल त्या दिवशी समजून चालायचं की माझा भारत देश सदन झाल्या, महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाहीये. त्याच्यामुळं राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया दिन बैरागी. मग ज्या देशाचा राजा दुखी त्या देशाची प्रजा दुखी, त्या देशाची प्रजा दुखी त्या देशाचा साधू कधी सुखी राहू शकत नाही. म्हणून संसारातल्या जेवढ्या काही गोष्टी आहे महाराज सांगतात, एरती माईके दुःख दुःखाची जनिती नाही अदियंती अवसान. म्हणून संसारातलं जे धन आहे महाराज ते धन इथंच राहणार आहे. सगळ्यात मोठं धन जर मानवी जीवनामध्ये काय असेल तर परमार्थ महाधन. सगळ्यात मोठं धन कोणतं आहे? परमार्थ महाधन. मला आज असं वाटतंय माझ्या राधा अष्टमी, आज माझा राधा राणीचा काय आहे जन्म उत्सव आहे. वृंदावनला जर गेले नसल गेले तर एकदा जाऊन पहा. तिथल्या लोकांना, तिथल्या साधूंना, तिथल्या साधकांना जर विचारलं तुमच्या जीवनातलं धन काय आहे ते फक्त एवढंच सांगतील, हमारो धन राधा श्री राधा श्री राधा, हमारो धन राधा श्री राधा श्री राधा, परम धन राधा 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 राधा, हमारो धन राधा श्री राधा. द्या वृंदावनच्या लोकांकडे सोडून तुम्ही मीराबाईकडे जा. मीराबाई विचारा, मीराबाई तुमच्या जीवनातलं धन काय? मीराबाई सांगतात, आयो जी मैंने राम रतन
मीराबाईला सोडून माझ्या जगद्गुरु तुकोबरायकडे आणि तुकोबरायला विचारा, बाबा तुमच्या जीवनातलं धन कोणतं आहे? तुकोबराय सांगतात, आम्हा घरी धन शब्दाची चरणे. साधू संतांच्या जीवनातलं धन फक्त देव आहे, आणि तुमच्या आणि माझ्या जीवनातलं धन किती वेगळे आगळे. लोकांचं पोटच भरत नाही महाराज. 1947 पासून लोकांची पचनक्रिया एवढी वाढलेली आहे, काय खातील काही सांगता येत नाही. कोणी धरणं खातंय, कोणी चारा खातंय, कोणी भूखंड खातंय, काय खातील लोक काही सांगता येत नाही महाराज. एवढी पचनक्रिया चांगली काही काही नाही, नुसतं कागदावर रोड खाल्ले हो. चांगलं झालं महाराज त्या अण्णा हजारेने लोकविधायक कायदा मंजूर केला म्हणून बरं झालं. प्रत्येक माणसाला काय काम केलं काय नाही याच्यात आपण तुम्ही विचारू शकता कोणाला तरी. पूर्वी असं होतं नुसतं कागदावरच रोड होते. अहो काही काही ठिकाणी नुसत्या कागदावरच शाळा, कागदावरच पोरं, कागदावरच शिक्षक, सगळं कागदावरच होतं महाराज. भ्रष्टाचार हा भारतातला 3ऱ्या टप्प्यातला कॅन्सर आहे. कितव्या टप्प्यातला कॅन्सर आहे? भ्रष्टाचार हा भारतातला कितव्या टप्प्यातला कॅन्सर आहे? 3ऱ्या टप्प्यातला. आता देव जरी महाराष्ट्रात आला आणि देवान ठरवलं मी आता मुख्यमंत्री होणार आणि महाराष्ट्रातला सगळा भ्रष्टाचार हे करणार, लोक देवाला सुद्धा मॅनेज करतील. विठाला एरती माई के दुःखाची जनिती नाही आधी अंती अवसान. ज्याचा आधी नाहीये, ज्याचा अंतही नाहीये, अशा संसारासाठी किती दिवस प्रयत्न करायचे महाराज. द्या सोडून. म्हणून महाराज सांगतात, एवढा अनमोल किमतीचा नरदे जर तुमच्याने माझ्या जीवनात प्राप्त झालाय ना, संधीचं सोनं करा. वेळ जीवनामध्ये वाया नका घालू. करा रे बापानो साधन हरीचे, जनी करणीचे करू नका. येणेनो हे जन्म यामाची यातना, ऐशी या साधना. असं काही साधन करा की जेणेकरून तुमचं जन्म मरणाचं दुःख नाहीसं होईल. मग महाराज आम्ही करायचं काय? महाराज सांगतात, त्या भगवंताचं पिसा अंत करण्याला लावा. अभंगाचं 3रं अविनाश करी आपुलिया से, ओ अविनाश करी आपुलिया से, पिसे गोविंदाचे. पिस या शब्दाचा अर्थ आहे वेड. पिस या शब्दाचा अर्थ काय? वेड. आपण नाही म्हणत का महाराज माझ्या लेकराला मोबाईलचं पिस लागलं. काय लागलं? पिस लागलं. काही लोक म्हणतात महाराज आमच्या नवऱ्याला राजकारणाचं पिस लागलं. काय लागलं? पिस लागलं. काही लोक म्हणतात महाराज आमच्या घरच्यांना पैशाचं पिस लागलं. कशाचं लागलं? पैशाचं. पिस या शब्दाचा अर्थ आहे वेड.
वेड निश्चित माणसाला लागावं, पण वेड परमार्थाचं लागलं पाहिजे. कशाचं लागलं पाहिजे? परमार्थाचं वेड लागलं पाहिजेत महाराज. चुकून जर एखादं पोरगं कीर्तनाला आलं, त्यानं जर टाळ घेतला, हरिपाठात नाचायला लागलं, तर आपला बाप म्हणतो, मायला आमचं पोरगं का महाराज होतो काय करू? अरे मग का बावळ्या त्यानं वाय काय झालं पाहिजे? म्हणजे लोकांची परिस्थिती बघा ना तुम्ही. म्हणजे चुकून जर एखादं पोरगं कीर्तनात नाचायला लागलं, हरिपाठात टाळ वाजवायला लागलं, तर सहज बाप बोलता बोलता बाप म्हणतो, मला आमचं पोरगं का महाराज होतं. मग नेमकं त्यानं काय व्हावं? तुमची इच्छा काय? म्हणजे महाराज लोकांची लोकप्रसिद्धी लोकांना. अहो माझी मुलगी, तिचं नाव वैष्णवी, ती 9 वर्षाची असेल आता सध्या. मग एक दिवस सहज ती म्हणे, बाप्पा मला कीर्तनाला यायचं तुमच्यासोबत, म्हणजे संस्कार पाहायला आणले करायचे. मी म्हटलं काही हरकत नाही, चाल बाळा. मग मी तिला सोबत घेऊन गेलो कीर्तनाला, आणि मी सहज गाडीत फेटा बांधता तिला म्हणलं, बाई तू आज काय कर, माझ्या गळ्यातला विणा घे म्हटलं. काय म्हणलं? माझ्या गळ्यातला विणा घे. ती म्हणे, बापू तसला विना फिना काही सांगायचं नाही म्हणे आपल्याला. हा, कीर्तन संपल्यावर पाकिट द्या म्हणे माझ्याजवळ ठेवायला. ही वस्तुस्थिती. म्हणजे लोकांना प्रसिद्धी आवडतीये, लोकांची धारणा पहा कशी चुकीची झालेली आहे. लोकांना प्रसिद्धी आवडतीये, लोकांना गाडी आवडतीये, लोकांना महाराज लोकांचा पैसा आवडतोय, पण महाराज व्हायला कोणाला आवडत? छत्रपती जन्माला आलाच पाहिजे, पण आपल्या घरात नाही. कोणाच्या घरात? लोकांच्या घरात. पिसं झालं पाहिजेत महाराज. वेडा झालो वेडियाचे गावागे. वेडा झालं पाहिजेत महाराज परमार्थामध्ये. एवढं वेडा झालं पाहिजे. गोरोबा काका परमार्थात एवढे वेडे झाले होते, एवढे मग्न झाले होते महाराज, की स्वतःचं मूल पायाखाली तुडवलं. नवलाची गोष्ट ऐक सके बाई, कुंभाराने बाळ तुडविल बाई हो. नवलाची गोष्ट, स्वतःचं मूल पायाखाली तुडवलं, तरी पण भगवंताचं जे वेड लागलो होतं भजनाचं, ते काही मात्र अंतकरणातलं गेलं नाही. म्हणून महाराज सांगतात, अविनाश करिया पुलिया ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे. आणि हे सगळं करायचं कशासाठी? उत्तम चिवरे कीर्ती मागे. मी दररोज कीर्तनातून सांगतोय, तुम्ही सर्व मंडळींनी एवढा सुंदर उपक्रम राबवलाय. मला गाव जरी छोटं असेल, आपलं वाडी असेल आपली, काय गावाचं नाव आहे? पाडळी. पाडळी गाव जे आहे, मी मगाशी सरपंचांना म्हणलं, तुम्ही दरवर्षी कीर्तन ठेवावे या मताचा महाराज नाहीये मी. तुम्ही दरवर्षी भागवत ठेवावे, दरवर्षी रामायण ठेवावे, दरवर्षी प्रवचन ठेवावे, हरिपाठ ठेवावा या मताचा निश्चित महाराज नाहीये मी. पण तुम्ही गणपती बाप्पा समोर कार्यक्रम असे ठेवा की त्या कार्यक्रमातून समाजाला चांगला संदेश गेला पाहिजेत महाराज. नाही काही दुसरं जमत. आज आपण कीर्तनासाठी एवढा खर्च करतो, पुढच्या वर्षी कीर्तन रद्द करून टाकायचे. अरे 10 दिवस सर्व गाव एकत्रित येऊन, 10 दिवस सगळे तरुण मित्र मंडळी येऊन, प्रत्येकाने दररोज जर गावाच्या 10 गल्ल्या जर दररोजच्या साफ केल्या, तर याच्यापेक्षा गणपती बाप्पाची दुसरी सेवा कोणती आहे महाराज? लोकांची धारणा चुकीची. आता गणपती झालं ना, आता नवरात्र येईल पहा. नवरात्रात तर असे महात्मे पाहायला भेटतात महाराज, जे वर्षभर धाब्यावर असतं नालायक, ते 9 दिवस बिना चपलीचं फिरतो. फायदा काय? तू बोंगळा जरी फिरला तरी देवीची कृपा होणार आहे का तुझ्यावर? असं काही कोण म्हणतो, काही लोक श्रावणात केस कापत नाही, दाढी करत नाही, काही पण असं नसतं हो महाराज. प्रॅक्टिकली जगायचं शिका. नवरात्रामध्ये देवी मातेची कृपा जर तुम्हाला तुमच्याने माझ्यावर व्हावं वाटत असेल, तर लिहून ठेवा माझं एक वाक्य. महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला, लक्ष देऊन ऐका वाक्य, महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला ज्या दिवशी महाराष्ट्रातली प्रत्येक मायमाऊली आपल्या स्वतःच्या बहिणीसारखी दिसेल, त्या दिवसापासून महाराष्ट्रात नवरात्र करायची गरज पडणार नाही. एकीकडे नवरात्र चालूच आहे आणि एकीकडे माता. बघा, कितीही मोठे घराणे तुम्ही घेऊन जा, तो बाबा नाही म्हणत नाही. पोट का मोठं आहे? खाऊ खाऊ नाही, तुमच्या सगळ्यांचे गुन्हे पोटात ठेवू ठेवू गणपती बाप्पाचं पोट मोठं झालंय. दुसरं कारण आहे. कान का मोठे? दुसरं कारण सांगतो. आता महाराष्ट्रात कोणतंही गाणं रिलीज झालं तरी ह्या बाबाला चौकात ऐकावं लागतं. सगळ्या देवामध्ये आभागी देव जर कोणता असेल तर गणपती बाप्पा. किती दयीन आहे महाराज त्या बिचाऱ्याचे. काय कठीण तळा आहे महाराज. वरती गणपती बसवला असतो, खाली रम्या खेळतात. किती वाईट महाराज, किती कठीण तळा आहे. गणपती म्हणत असेल, तू थांब गड्या, तू ये आणि मी ये. हे बघा, आपल्या देवतेची विटंबना आपल्या हातातून होता कामा नाही बरं. मी दररोज सांगतो,
मुस्लिम समाजाचा मनुष्य कधीच मस्जिदवर हिंदी गाणं लावत नाही गड्यांनो. ख्रिश्चन धर्माचा मनुष्य कधीच चर्चवर हिंदी गाणं लावत नाही गड्यांनो. कधीच बौद्ध विहाराचे लोक बौद्ध विहारावर हिंदी गाणं लावत नाही. कधीच जैन धर्माचे लोक जैन मंदिरावर हिंदी गाणं लावत नाही. मग ते लोक जर एवढा आपल्या धर्माला जपत असेल तर आपण सुद्धा गणपती बाप्पा समोर हिंदी गाणे नाही लावले पाहिजेत. जे गाणे माणसाला ऐकायची लाज वाटतात तुम्ही ते गणपती बाप्पा समोर चौकात लावतात. अजिबात असं नका करू. का गणपती उत्सवाला मिरवणुकीला महाराष्ट्रातल्या महिला मंडळी सहभागी होत नाही याचं कारण तुम्ही गणपती मिरवणूक एवढ्या खालच्या दर्जाला नेऊन ठेवली की महाराष्ट्रातल्या कोणत्याच मायमाऊलींचा तुमच्यावर विश्वास राहिलेला नाही. सप्ताह चालू असेल 7व्या दिवशी कीर्तनकार सांगतो, हे बघा मायानो, उद्या सकाळी 7 वाजता ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाची मिरवणूक निघणार आहे. माझ्या मायमाऊल्या 6 वाजता कलश घेऊन हजर असतात. का? त्यांना त्या मिरवणुकीवर विश्वास आहे. त्यांना माहिती आहे इथं मला कोणत्याही प्रकारची भीती नाहीये. तुम्ही गणपतीची मिरवणूक काढतात, डीजे लावतात आणि डीजे एक व्यक्ती अशी आहे की तिथं दारू पाजल्याशिवाय डीजे समोर नाचता येत नाही. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, धर्माची मान नाही उंचावता आली तरी चालेल, पण तुमच्याने माझ्यामुळे धर्माची मान खाली जाईल असं कोणतंही कार्य जीवनामध्ये करू नका. आराध्य दैवत हे महाराज तुमचं आणि माझं. निश्चित त्या गणपती बाप्पाची मनोभावे सेवा करा. चांगले कार्यक्रम समाजासमोर ठेवा. मी त्या दिवशी सांगितलं, मागच्या वर्षी तिघस्ता आम्ही त्या चास कमानला कीर्तन केलं महाराज. त्यांनी कीर्तन ठेवलं. सगळे तरुण पोरं म्हणायचे, तिथले सरपंच म्हणायचे कीर्तन ठेवायचं. काय ठेवायचं? कीर्तन ठेवायचे. आणि म्हातारे म्हणायचे तमाशा ठेवायचा. पोरं म्हणायचे पुरुषोत्तम पाटील, म्हातारे म्हणायचे गौतमी पाटील. युद्ध तयार सुरू झालं ना. शेवटी ठराव पास झाला, पुरुषोत्तम पाटीलच बोलवायचा, गौतमी बोलवायची नाही. मग आता सर्व गावाचा विरोध करून जर तरुणांनी कीर्तन ठेवलं तर मी जाहीर कीर्तनात त्या सरपंचांना त्यांना सांगितलं, म्हणलं याच्यानंतर जर तुमच्या यात्रेत कधीच तमाशा नाही ठेवला तर हा पुरुषोत्तम पाटील नारदाच्या गादीवरून सांगतो, जोपर्यंत तुमचा सप्ताह चालू आहे तोपर्यंत रुपये मानधन न घेता तुमच्या तिथे कीर्तन करेल महाराज. असे आदर्शयुक्त कार्यक्रम. मी तमाशाचा विरोधी असं नाहीये, मी कोणत्या नटीच्या विरोधी असं नाहीये. त्यांचं एक क्षेत्र आहे, त्यांचं एक व्यासपीठ आहे. ते धर्माच्या व्यासपीठावर नाचता कामा नाहीये. ते गणपती बाप्पा समोर नाचता कामा नाहीये. अरे मस्जिद मध्ये जर जायचं असेल तर टोपी घालून जावं लागतं, हातपाय तोंड धुवून जावं लागतं. मग तुम्ही गणपतीच्या आरतीला तर कमीत कमी चपला काढा जा. तुम्ही का काही या गोळ्या घाला वाटतात महाराज हलकट लोकांना. अरे गणपतीच्या आरतीला सुद्धा चप्पल घालून उभे राहता. हे बघा कधी आपल्या लोकांना समजणार आहे मला काही कळत नाही. हे बघा तुम्ही जर नाही असे सुधारले तर उद्याचे दिवस तुमच्याने माझ्यासाठी खूप कठीण आहे गड्यांनो. हे बघा कार्यक्रम छोटा असू द्या पण किती प्रसन्नता आहे महाराज तुमची इथं. तुम्ही आज थोडे लोक आहे पण इथं काही प्रॉब्लेम आहे. एखादा दारुडा येतो, कोणी शिट्टी वाजवतोय, काही भांडणाचा त्रास आहे. पुढच्या वर्षी चेंज करून पहा ना सरपंच तुम्ही. फक्त तुम्ही एखादा ऑर्केस्ट्रा ठेवा. किती मोठा लोड आहे महाराज, किती ताण आहे, मारामारी, सगळं 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 सगळ्या ठिकाणी तो प्रॉब्लेमच आहे. म्हणून होईल तोपर्यंत हिंदू धर्माचे सण साजरे करत असताना ते चांगले साजरे करा. आणि असे जर साजरे केले तर निश्चित माझ्या गणपतीरायाची कृपा तुमच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. तुझी सुख करता तुझी दुःख हरता अवघ्या दिनाचा नाता बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा. तुम्ही गणपती बाप्पाची सेवा करा. का? तुमच्या जीवनातलं विघ्नहरण करण्याची जर ताकद कोणामध्ये असेल तर माझ्या गणपती बाप्पामध्ये आहे. म्हणून तुम्हा सर्व ग्रामस्थ मंडळीला मला खूप खूप मनापासून धन्यवाद द्या वाटतात. खूप सांगतोय महाराज, दररोज कीर्तनातून सांगतोय. पण काय झालेलं आहे माहिती आहे का? एक राज्य होतं. त्या राज्यामध्ये सगळेच लोक नकटे होते महाराज. नकटे म्हणजे नाकं नव्हते त्यांना. काय नव्हते? नाकं नव्हते. आणि फक्त त्या राजाला एक लंब जरत नाक होतं. आणि तो राजा आला की सगळे नकटे म्हणायचे याला नाक आहे रे, नाक आहे रे. सगळे लोक म्हणायचे यार याला नाक आहे रे. शेवटी ते राजा वैतागला आणि त्यानं तलवार घेतली, पहिलं नाक कापून टाकलं. असा प्रॉब्लेम झालाय महाराज. एक कीर्तनकार माणूस किती चांगलं सांगणार आहे महाराज. रात्रंदिवस आम्ही तरुणांना सांगतोय पोरांनो व्यसनापासून दूर राहा, चांगले कार्यक्रम ठेवा. पण काय महाराज आता बऱ्याचशा ठिकाणी माझे कार्यक्रम ताजे. आता परवा दिवशी एका ठिकाणी कीर्तन असे, आदल्या दिवशी गौतमी आणि दुसऱ्या दिवशी मी. काय बोंब पाडायची कीर्तनात सांगा.
तिचा फोटो एक इकून आहे माझा फोटो एक इकून आहे. मला त्या दिवशी माझी बायको सांगू लागली नेमकी तुमची दोघांची सामायिक पार्टी काय. कसं होणार महाराज, शक्य नाहीये ना. परमार्थिक कार्यक्रमात चुकीचे कार्यक्रम अजिबात नको. आणि ती सुरुवात दुसऱ्याच्या गावातून नाही, ती सुरुवात आपण केली पाहिजेत. काय केली पाहिजेत? आपण केली पाहिजे. मी मगाशी सरपंचांना बोलताना बोललो, तुम्ही चांगले कार्यक्रम ठेवा, 2 लोक कमी येतील. काय येतील? 2 लोक कमी येतील, 4 लोक कमी येतील. अरे गर्दीच कशाला जमवायची? गर्दी कुठं तेवढीचे, कोल्हापूरच्या देवीला तेवढीचे, ज्योतिबाला आणि खाली गोव्याला गर्दी कुठंच कमी नाही. गर्दी दिवसांदिवस आता लोकसंख्या एवढी झाली, गर्दी कुठंच कमी नाही. पण असे कार्यक्रम समाजात ठेवा की त्या कार्यक्रमातून समाजाला चांगला संदेश द्यायला पाहिजेत. महाराज, ह्या माझ्या माता माऊल्या आहे, नका कीर्तन ठेवू, पण आज माता माऊल्यांना मार्ग